होळी पुरणाची पोळी. चला पटकन आपण पुरण बनवू. तर नमस्कार, मी नायकांची सोनाली आणि आपल्या नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. चला आज होळी आहे, त्यामुळे सगळ्यांना हॅप्पी होळी. आणि तुमचा आजचा दिवस खूप छान मजेत आणि मस्त जाऊ दे. आणि तुमची संकट वगैरे जे काय असतील, जे दुःख असतील ते आज सगळे जळून जाऊ देत. आणि नवीन तुमचा दिवस किंवा नवीन एनर्जी, नवीन छान असा दिवस तुमच्या आयुष्यामध्ये येऊ दे, हीच ईश्वराचरणी प्रार्थना आहे. तर चला आज ॲक्च्युली आपल्याला बनवायचं आहे पुरणाची पोळी. सो त्यासाठीच ही सगळी तयारी. ॲक्च्युली ना की माझ्याकडे एक जे ट्रायपॉड होतं ना, ते मला खरंच खूप दिवस झालं सापडत नाही आहे. तर असं कधी होत नाही आहे, कारण मी हे सगळं एकाच ठिकाणी ठेवत असते. मग मे बी आता मला खरंच खूप डिटेल शोधावं लागत असेल, किंवा श्रीषा कुठेतरी घेऊन गेली असेल आणि तिथंच विसरून आली असेल. मे बी असंही होऊ शकतो, खूप वेळा असं होत असतं. सो मे बी म्हणून मग मला ना की व्हिडिओ करताना थोडंसं प्रॉब्लेम येत आहे. सो खूप सगळ्या प्रोसेस वगैरे मी काहीच दाखवले नाही आहे पुरणाची पोळी. आणि आजकाल सगळ्यांना पुरणाची पोळी येते करायला, सो म्हणून मी काही रेसिपी वगैरे शेअर केलेली नाही आहे. सो गूळ मी एकत्रच सगळं असं कट करून घेत आहे, कारण आपल्याला नंतरही कधीतरी चहा करायला किंवा खीर करायला वगैरे यूज होईल, म्हणून म्हटलं की चला सगळंच करून घेऊ. आणि डाळ वगैरे सगळं शिजवून घेतलेली आहे, तर त्यामध्ये आपण टाकू. ॲक्च्युली मी पहिल्यापासून अंदाजेच टाकत आलेले आहे, फक्त 1.5 वाटी डाळ घेतलेला आहे. आणि गूळ मी नेहमी माझ्या अंदाजानुसारच घेत असते, पण कधी चुकलेलं नाही आहे आजपर्यंत. बट एकदा अंदाजप्रमाणे काढून घेऊ, आणि किती होतं ना की ते आपण एकदा नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघूच. म्हणजे ॲक्च्युली की प्रमाण आपल्यालाही कळून जाईल, आणि प्रमाणशीर केले की परत कधीच चुकत नाही आहे. सो आजपर्यंत असं कधी झालेलं नाही आहे की पुरण वगैरे म्हणजे व्यवस्थित शिजलेलं नाही आहे किंवा काही. अंदाज देतो तर त्याप्रमाणेच मी करत असते. आणि तर अशा पद्धतीनं मग गूळ तर सगळं आपल्याला आता छान चिरून घेतलेलं आहे. सो एका जेवढं लागेल तेवढं साईडला करून ठेवू, आणि बाकीचं एका डब्यामध्ये काढून घेऊ. तर डाळ तर शिजवून घेतलेली आहे. सो नंतर मग मी डाळ शिजल्यावरती मग मी घालत असते, आणि मग नंतर छान त्याला शिजवून घ्यायचं, म्हणजे एकजीवही होऊन जातो. आणि सगळं डाळीमध्ये ही गूळ सगळं मुरलेलं जातं, आणि मस्त असं एक छान मिश्रण तयार होतं. आणि नंतर आपण ह्याच चाळणीने आपल्याला ते बारीक वाटून घ्यायचं आहे. तर गावाकडे ना पुरणपोळी करताना मला ना की खरंच 2 गोष्टी खूप आठवत असतात. एकतर ना मी गावाकडे करताना ते दगड असायचं ना, तर त्या दगडावरती आम्ही पुरण वाटत होतो. आणि म्हणजे हे लग्न झाल्यावर आत्ताचीच गोष्ट होती. आणि एकत्र कुटुंब आम्ही सगळे होतो ना, तर त्यावेळेला आणि 4-5 जणी तर आम्ही लागत होतो, कारण एकत्र फॅमिलीमध्ये आम्हाला तेवढं लागत होतं. पण आमचे एक रंजन ते मोठी जो आहे, तर त्यांना पुरण भरायला येत नव्हतं. तर नेहमी मला पुरणपोळीच्या वेळेला तिची आठवण येते, कारण खूप छान वगैरे सगळं स्वयंपाक वगैरे सगळं करत होते. बट आपण पुरण कणकेत भरतो ना, तर ते तिला जमायचंच नाही. खूप वेळा असं म्हणायची की मला जमतच नाही वगैरे. पुण्यात पण इथं आल्यावर म्हणत होते की तू भरून दे, मी करून देत असेल. तर त्यावेळेला ती गोष्ट मला खरंच खूप आठवते. आत्ता आपल्यामध्ये नाही आहेत त्या, बट त्यांची पोहे करताना आणि पुरणपोळी करताना 2 वेळा मला ना खरंच खूप आठवण येत असते. बरं चला, ॲक्च्युली मी आता इथं सगळं घालून घेतलेलं आहे, आणि छान आपण शिजवून घेऊ. आणि नंतर आपल्याला जेवढं बारीक करता येईल तेवढंही करू आपण, म्हणजे नंतर आपल्याला पुरण वाटताना त्रास होणार नाही. आणि तुम्ही कोणत्या पद्धतीनं करताना खरंच मला कमेंटमध्ये सांगा. तर प्रत्येकाची वेगवेगळी करण्याची पद्धत वेगळी असते, आणि पहिल्यापासून आता असं सवय झालेलं आहे. सो आम्ही अशाच पद्धतीनं करतो. तर मम्मी जशी करते तसंच आपल्यालाही सवय होत असतं. तर गुळ असंच झालेलं आहे. नंतर मी थोडंसं स्मॅशरने स्मॅश करून घेते, म्हणजे जेव्हा आपण पुरण वाटतो ना, तर त्यावेळेला एवढा त्रास होणार नाही आहे. सो अशा पद्धतीने करते. ह्यामध्ये थोडंसं मी वेलची पूड टाकलेले आहे, आणि थोडंसं हळद टाकलेलं आहे. सो तुम्हीही त्या पद्धतीनं करा, त्यामुळे पोळी एकदम छान आणि मस्त होतं. चला, गरम आहे तोपर्यंतच वाटून घ्या, कारण पटकन वाटलंही जातं, जास्त वेळसुद्धा लागणार नाही आहे गरम आहे तोपर्यंत. त्यामुळे आम्ही मोस्टली गरम असतानाच वाटून घेत असते. पुरण आदल्या दिवशी हे करून ठेवतात खूप जणांनी, त्यामुळे आदल्या दिवशी जरी करून ठेवला ना, दुसऱ्या दिवशी करायला खरंच खूप सोपी आहे. त्यामुळं तसंही होत असेल तरी करा. आता आपल्याकडे होता सकाळी वेळ, म्हणून मग म्हटलं की चला आपण सकाळीच सगळं करू. तर अशा पद्धतीनं आपली पुरणपोळी ही तयार झालेली आहे. चला या पटकन खायला. श्रीषा स्कूलला गेलेली आहे, सो तिलाही आपल्याला पिक करायचं आहे, आणि फर्स्ट स्टँडर्डचा तिचा लास्ट डे आहे. गो गो लाव जरा कलर किती दे लावा. हॅपी होली. घे घे, हा घे, उभे राहा. हा हा
किसका आइडिया ये? फिलो का आइडिया किसका है? चला ए चला राहा फोटो काढू पटकन. हाँ ए श्रीषा तिकडे हो ना. जा जा ये पिलू ये. हाँ ए तिला लावा सगळेजण. येस ए पेपा पिगचं किती लिहिलेलं आहे बघ त्याच्यावरती. इकडे 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 प्राइस लिहिलेलं असेल. पिलू 999. त्या काकांना बोलव. त्या काकांना बोलव की किती रुपये बिघे. ए शिशा इकडे पण आहे बघ छोट. ही कितीची आहे हे? हा 300. ती एकदम छोटे. आणि ही छोटी आहे ही 100 रुपये. और ये हे असले कितीच काय मोठं आहे की ग? ए श्रीषा पुढे माहितीये काय ग? पण आमची श्रीषा तयारच झाली. छान छान ड्रेस घातले है ना. कोण दिले ड्रेस तुला? दीदीने दिले तुला. चला तर पटकन आवरले मी. श्रीषाला स्कूलमधून सुद्धा घेऊन आली. त्यांच्या स्कूलमध्ये सुद्धा होळी खेळलेली होती. आणि आज ना तिचं लास्ट डे होता फर्स्ट स्टँडर्डचा. तर आता एक्झाम झाल्यानंतर ती सेकंड स्टँडर्डला जाईल. सो आता एक्झाम असते. आणि नंतर आम्ही छान तयार सुद्धा झालो. वॉकला सुद्धा जाऊन आलो आम्ही. त्यात वेळ काढून वॉक करून आले. आणि आमच्या सोसायटीमधल्या सगळ्या मुलींनी छान असं डेकोरेशन सुद्धा केलेलं होतं. एक छान फॅमिली आहे असं खरंच वाटतं. आणि असं काहीतरी सण वगैरे असेल आणि एकत्र येऊन आम्ही सेलिब्रेट करतो ना, खरंच खूप भारी वाटतं. गावाकडे ह्या सगळ्या गोष्टी असतात. बट आजकाल सगळे आम्ही सोसायटीमधले सगळ्याच, आमच्याच सोसायटीमधले असं नाहीये तर सगळे सोसायटीमधले सगळे एकत्र येऊन सगळे सण वगैरे सगळे साजरे करतात ना, खूप भारी वाटतं. एकत्र वाटतं सगळ्या गोष्टी. त्यामुळे कुठले सण सुद्धा मिस होत नाहीत. आणि आमच्या सगळ्या मुलांना सुद्धा कोणता सण आहे, कशासाठी करतात, त्या सगळ्या गोष्टी सहज सगळं समजून जात असतं त्यांना. आणि आमच्यापेक्षा मुलं सुद्धा एक्साइटमेंट असतात की अरे आज हे आहे तर आपण आज हे डेकोरेशन करू. तर सगळं करत असतात. त्यामुळे खरंच खूप भारी वाटतं. एक फॅमिली आहे असं वाटतं. आणि खरंच आमच्या सोसायटीमध्ये खूप सगळे छान आहेत. त्यामुळं मस्त वाटत असतं. होळी रे होळी पुरणाची पोळी, वाईटावर चांगल्यांचा विजय म्हणून आपण हा जो सण साजरा करतो किंवा या सणामध्ये होळी पौर्णिमेचे खरंच खूप महत्त्व मोठं आहे. होळीच्या आगीत जळून खाक होणारे राग, निराशा, दुःख, दारिद्र्य आणि सगळ्यांच्या आयुष्यात येणारे सुख, शांती आणि ऐश्वर्य आणि आरोग्य मिळो. आणि होळी पेटू दे, रंग उधळू दे, द्वेष जळू दे, नवे रंग तुमच्या जीवनात भरू दे. होळीच्या सगळ्यांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. आपल्या माणसांची साथ, पंगतीला पुरणपोळीचा ताट, होळीच्या अग्नीत नकारात्मकतेचा होणारा नाश, पुन्हा नव्याने होऊ दे तुमच्या आयुष्याची सुरुवात. होळीच्या सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा. आपल्या युट्यूब फॅमिलींना सगळ्यांना इथेच आपण नकारात्मक गोष्टी किंवा निगेटिव्ह एनर्जी सगळं एंड करायचं आहे. उद्यापासून छान आपलं आयुष्य आपलं जगायचं आहे विथ पॉझिटिव्ह एनर्जी. आयुष्य आपल्याला एकदाच मिळतं. सो एन्जॉय एव्हरी मोमेंट. चला तर मग ऍक्च्युली आता इथली पूजा आपण आवरून घेऊ आणि डायरेक्टली आता आपण वर जाऊ. कारण आपल्याला अजून खूप थोडीशी आहे व्हिडिओज वगैरे आपल्याला करायचे. सो अशा पद्धतीने तर आम्ही पूजा करतो. तुम्ही कसं करताय तर हेही तुम्ही मला नक्की सांगा.
आज ना संध्याकाळी एक वेगळीच होती. वॉकला आम्ही गेलेलो ना तर सगळीकडे आपापल्या बिल्डिंग्सच्या लोकांनी एवढी छान तयारी करत होती. मस्त असं गेटच्या बाहेर लुटून झाडून वगैरे घेत होतं. आणि नंतर ना हे जे काही रचत होते ना काही खरंच एक संध्याकाळी वेगळंच दिसत होतं. रोज वॉकला आम्ही संध्याकाळी जातो ना तर ते वेगळं वातावरण होतं. आणि आज सण असेल ना एक फुल एनर्जी असते ना किंवा फुल पॉझिटिव्ह एनर्जी असते. सगळ्यांची धावपळ धडपड सुरू असते आणि एकदम सगळेच ना आनंदी वातावरण सगळीकडे होत असतं. काहीतरी एक वातावरण खरंच वेगळं असतं. खरंच खूप आवडतं असं जरी वातावरण असेल तर. आणि नंतर ना की ऍक्च्युली सण झालं ना तर एक खरंच म्हणतात ना की ही जी परंपरा जी चालू आलेली आहे ना आपल्या इंडियामध्ये किंवा भारतामध्ये खरंच खूप चांगलं असं वाटतं. त्यामुळे माणसं एकत्र येणं सेलिब्रेट करणं मस्त यार खरंच खूप छान. फोटो तर पहिला हवं कारण फोटो व्हिडिओजमुळे आपलं लाईफ कसं असं छान होऊन जातं ना. चला तर मग छोटे फोटो सुद्धा काढले. आणि श्रीषा खायला काहीतरी हवं होतं तिला दुकानात. खरंच खूप बॅड सवय आहे बट सकाळपासून दुपारपासून खेळत होती भूक लागलेली होती. ह्या पाटील काकू आणि खरंच खूप भारी आहे. सो फोटो आम्ही काढलेला आहे. कसा आहे तुम्ही नक्की मला सांगा. ही आमची एक्वा फॅमिली. ॲक्च्युली ना मला प्लेटिंग करायला खरंच खूप आवडतं. मग आपलं एवढं छान आपला पुरणपोळीचा बेक केलं आणि प्लेटिंग करणार नाही आणि आपले व्हिडिओ होणार नाही शक्यच नाही. म्हणून म्हटलं की चला आपण एक छोटं रीलसुद्धा बनवू. सो त्यासाठी ही आपली तयारी. नक्की इन्स्टा आय डीवरती जावा आणि तुम्ही लगेच चेक करा. चला तर थांबू इथेच अँड बाय बाय टेक केअर. लोट्स ऑफ लव्ह फ्रॉम नायकांची सोनाली. भेटूच आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये नवीन अशा आणि खूप छान मजा मस्ती येणार आहे. सो बाय बाय टेक केअर. काळजी घ्या.